या ठिकाणी जमलेल्या सर्वांना माझा मानाचा जय मल्हार आणि त्याबरोबरच या कार्यक्रमाचे ज्या समाज बांधवांनी नियोजन केलं आहे त्या सर्वांचं ही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आता या ठिकाणी सकाळपासून अनेक जणांनी आपलं मनोगत व्यक्त केले, काही जणांनी आपला अनुभव सांगितला आहे, काही जणांनी दिशा सांगितली। आजचा खरा कार्यक्रम हा चिंतन शिबिराचा आहे। आत्तापर्यंत ज्या प्रकारे आंदोलन केलं, कोणी रास्ता रोको केलं, कोणी उपोषण केलं, ज्याला ज्याच्या बुद्धीला ज्याप्रमाणे जमतंय त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम केलं, परंतु याच्यामधून आपल्याला कुठेतरी थोडासा आउटपुट आपल्याला मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी आलोय। तर आता आमचा अनुभव सांगायची तुम्हाला गरज नाही। आम्ही दहिवडी या ठिकाणी 7 दिवस उपोषण केलं, त्यानंतर मुंबईला चालत गेलो होतो। मसवड ते मुंबई 450 किलोमीटर अंतर आम्ही त्या ठिकाणी चालत गेलो। त्यानंतर मंत्रालयामध्ये जी काय परिस्थिती आहे, अतिशय भयानक परिस्थिती आहे। त्या मंत्रालयामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला 100% आरक्षण मिळू शकत नाही। हा मी माझा तुम्हाला अनुभव सांगतो, कारण त्या ठिकाणची वागणूक अशी आहे, त्या ठिकाणी ज्या काही चेअर ठेवलेल्या आहेत त्या चेअरवरती एकही बसणार आपला माणूस नाही। आपली माणसं कुठे आहेत? मेंढराच्या माग आपली माणसं आहेत, रस्त्यावर आपली माणसं आहेत, वकिलापर्यंत अगदी 2 नंबरच्या म्हणजे DYSP पर्यंत आपले लोक आहेत। DSP आपला नाही, कलेक्टर आपला नाही, तिथून वरच्या लेवलला सचिव लेवलला आपली अनेक म्हणजे काही हातावरच्या बोटावरती मोजण्या एवढीच आपले लोक आहेत। तर आपल्याला ती सर्वात महत्त्वाची तयारी करावी लागेल। आता मी काही मुद्दे काढलेले आहेत, त्या मुद्द्यावरती सगळ्यांनी म्हणजे चिंतन करायचं आहे। आता बघा आपली सध्याची अवस्था काय आहे, आपल्या समाजाची अवस्था काय आहे। आपल्या समाजाची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये कोण म्हणतंय 2 नंबरला आहे, कोण म्हणतंय 1 नंबरला आहे, पण खरी परिस्थिती 1 नंबर 2 नंबर आपण कधी दिसू? ज्यावेळेला आपली डोकी मोजली जाते त्यावेळेला आपण 100% 1 नंबर आहे का 2 नंबर आहे याच्यामध्ये आपण घेऊ। त्यानंतर दुसरी गोष्ट असे, आदिवासी समाज आणि आपण आपल्या चालीरीती आपल्यामध्ये ज्याप्रमाणे गजी ढोल वगैरे असतोय त्याचप्रमाणे त्यांच्या चालीरीती आपल्यासारख्याच आहेत, सेमच आहेत, ह्याच्यामध्ये काय बदल नाही। त्यांचा कुठलाही एखादा कार्यक्रम बघा, आता यूट्यूबला टाकून एखादा कार्यक्रम बघा, आपल्यात आणि त्यांच्यामध्ये एकदम किंचितचा फरक असू शकेल, कारण आपल्यातील काही लोक डोंगराच्या भागामध्ये कराडपासून अलीकडे आपण आलो तर आपण थोडंसं सुधारित वाटतोय, पण कराडपासून पलीकडे रत्नागिरीपासून खाली गेलो तर आपल्याने त्यांची जी राहणीमान आहे ती सेम आहे। आपण पुण्यापासून पुढे गेलो, लोणावळ्यातून खाली उतरलो की तिथले आदिवासी, ज्या ठिकाणी आदिवासी पाडा ह्या साईडला आहे, ह्या साईडला धनगराची वस्ती आहे, आपला आणि त्यांचं सेमच आहे, काही सुद्धा बदल नाही। परंतु काय आहे, आपले ते काही लोक वरती जात आहेत, त्यांना प्रस्थापित लोक खाली दाबण्याचा प्रयत्न करतात, कारण आपल्यामध्ये आता ज्याप्रमाणे बापू बिरू पाटीगावकर आहेत, एकच होते पण अनेकांना भारी होते। आता बापू बिरू सारखे जर अजून 4-5 जण असते तर या प्रस्थापितांचं झालं असतं काय? आत्ताच्या राजकारणाची स्थिती बघा, आपले 1-2च लोक आहेत तरी त्यांना ती डोई जड झाले, ह्याऐवजी तर यांची 10-20 लोक जर आली तर आपलं काय होणार? यामुळं आपल्याला ते आरक्षण देत नाहीत। आता मराठा आंदोलनाची दिशा आणि आपलं जे आंदोलन आहे ह्याच्यामधला पहिल्यांदा आपल्याला फरक, त्यांची जी माणसं जोडण्याची पद्धत आहे आणि आपली माणसं जोडण्याची जी पद्धत आहे ह्याच्यावरती आपल्याला सगळ्यात अगोदर विचार करावा लागेल। त्यानंतर आपलं नेमकं चुकतंय कुठं? आपण अगदी बेबीच्या देठापासून ओरडतोय, अन्न पाण्याविना 10-20 दिवस आपण राहतोय, आपलं पब्लिकही त्यावेळेला जमतंय, परंतु ते पब्लिक तसंच पुढं का थांबत नाही याच्यावरती आपण विचार केला पाहिजे। आत्ताच या ठिकाणी गाड्या लागल्यात, एखादी चुकून आपल्याच आमदाराची किंवा मंत्र्याची गाडी उद्या ह्या ठिकाणी, आपल्यापेक्षा त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी झुंबड का उडली जाते, ही कुठं तर आपण याचा कुठं तर आपण विचार केला पाहिजे।
खरंच आपण धनगर समाजासाठी लढतोय का नेत्यासाठी लढतोय का कुठल्या राजकीय पक्षासाठी लढतोय, याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आता आपल्यातीलच सूर्याजी पिसाळ कोण आहेत ह्याचा आपण सगळ्यात अगोदर विचार केला पाहिजे. कारण अशा अनेक बैठकी झाल्यात, अशा अनेक आंदोलनं झालेत ज्या वेळेला जसा मला अनुभव आहे तसा सगळ्यांनाच आहे. ज्या वेळेला तुम्ही आंदोलनासाठी किंवा एखाद्या उपोषणासाठी एखादी बैठक घेता, बैठकीला 100-200 जण असतात, त्यातले किमान 100 जण फक्त आपली माहिती काढायला येतात. ह्यांचं आंदोलन कसं शांत करायचं आणि हे कसं मोडीत काढायचं ह्याच्यावरती त्यांचं डोकं चालतं, त्यांना बाकी काय पडलेलं नसतं. आता तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळी उपोषणाला बसलो होतो 14 जण होतो. आता अंतरावर झोपलो होतो, आमचं आम्हाला काय कळत नव्हतं. पण आपल्याजवळ आपल्यातील समाज बांधव 4-5 जण आमच्यासोबत 24 तास असायचं. यायचं, कानात सांगायचं, काय कमी जास्त आहे विचारायचं, काय डोकं दुखते काय होते. आम्हाला वाटतं यायला हे आपला माणूस आहे. पण ज्या वेळेला मोर्चा दैवडीमध्ये होता त्यावेळेला ह्याच लोकांनी गावामध्ये फोन करून सांगितलं होतं कुणीसुद्धा येऊ नका. आणि ज्या वेळेला मोर्चाला लोक पब्लिक आलेलं बघितलं तिथं सगळ्यात समोर असं, म्हणजे थोडक्यात हेच यांनीच मोर्चा आणलाय. ही अशी स्थिती, ही जी स्थिती आहे आपल्याला सूर्याजी पिसाळ आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पुढील दिशा कशी असावी याच्यावरती फक्त भाषणं सांगणाऱ्या आणि फक्त फोटोबाजी करणाऱ्या ह्यांचं फक्त ऐकू नका. जे मनापासून तळमळीनं काम करतात लोक त्या सगळ्यांचा एका 100% आपला लढा यशस्वी होईल. त्यानंतर आता फॅक्टवर आपल्याला लढलं पाहिजे. काही जण म्हणतात धनगर आहे, धनगर अस्तित्वात नाही, काही जण म्हणतात र आणि ड ह्याच्यामध्ये गफलत झाली, काही जण म्हणतात 70 वर्षापासून आपल्याला फसवलं जातं. नेमकं काय तर आपण असं त्यातला नेमका गाभा काय ह्याच्यावर सगळ्यांनी विचार केला पाहिजे. नेमका गाभा कोणता आहे त्याच्यावरती सगळ्यांनी विचार करून पुढचा निर्णय आपण केला पाहिजे. आणि काय असतंय, आता मला वाटतं माझं भाषण कमी 20 असतं. आता या 20 मधले उपोषण करते काही जण सोडले तर अनेक जण इथं आले आणि राजकारणावरती बोलून गेले. जसं की त्यांना वाटलं की या ठिकाणी चिंतन शिबिर नाही, एखादी सभा आहे, आपण बोलायचं इथून निघून जायचं. तर मला सांगायचं या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे. तुम्ही जर समाजासाठी एक दिवस वेळ काढत नसाल, इथं जर फोटो सेशन करायला येत असाल, त्यापेक्षा न आल्याला बरं होतं ना. तुम्ही घरी असता तरी काय अडचण नव्हतं. एक दिवस तुम्ही समाजासाठी येते या ना. आता लोक संभाजीनगर, जालना, कराड, त्यानंतर आमचे मित्र लोणीवरून आलेत, असे अख्खा महाराष्ट्रातून लोक आलेत. कशासाठी आलेत? तुमचं 2 शब्द इथं ऐकायला. आम्हाला आमच्याजवळ फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ऐकू शकतोय. परंतु या ठिकाणी आपण खरंच का आलोय, खरंच आपलं नेमकं चुकतंय कुठं आणि आपण पुढं काय केलं पाहिजे ह्यासाठी आलोय. आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन एका उपोषणकर्त्यानं केलेलं आहे. एका उपोषणकर्त्यानं केलं जर नसतं आणि एखाद्या जर आमदारानं केलं असतं तर ह्या बारामतीमध्ये कमीत कमी 40 पोस्टर लागले असते. आता आम्ही येतोय त्यांना, कारण त्यांना स्वतःला किती दुःख होतंय हे आम्ही सुद्धा सोसलेलं आहे. त्यामुळे एखादा गरीब माणूस किंवा तळमळीनं काम करणारा माणूस त्याची काय तळमळ असते ही कधीतरी जाणून घ्या. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठलाही कार्यक्रम ठेवत असताना त्या माणसाला नेमकं वाटतंय काय. कारण ज्या वेळेला जन्म घेतं, ज्या वेळेला आई मुलाला जन्म देते, मुलगा मोठा होतो, IAS अधिकारी होतो, आमदार खासदार काय तर होतो, मोठ्या गाड्यातून फिरतो, काय नसते. पण ज्या वेळेला तो जन्माला येत असताना त्याच्या आईला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना त्या मुलाला ज्या वेळेला शेवटला मरत असतो का तोपर्यंत सुद्धा कधी होत नसतात. त्यामुळे फॅक्ट आपली आई कोण आहे, आपल्या आईचं आतडं कसं आहे याच्यावरती सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि चाललं पाहिजे. आतापर्यंत 70 वर्ष आपल्याला फसवणूक केली मान्य, पण नेमकी फसवणूक केली कोणी? आपण केली का आपल्यातल्या नेत्याने केली का इतर लोकांनी केली? इतर लोक तुमची फसवणूक करायला येत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 3 जण भाऊ असतात. एक जण पोलीसमध्ये असतो, एक मेंढराकडे असतो आणि एक जण नेता असतो. नेत्याला पुढं करण्यासाठी ज्या वेळेला गावामध्ये बैठक बसते त्या नेत्याला पुढं करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. ते त्याचे दोन्ही भाऊ असतात.
ते म्हणतात तू लढ, तुझ्याबरोबर आम्ही. त्यांना समोरच्याला कळतं ह्या तिघांमध्ये काहीतरी कमी जास्त होतंय, कारण जो नोकरीवाला आहे तो ह्यांना पैसे पुरवतोय. मग ह्यांच्यातलीच एक टीम तयार होती, मुंबईला जाते आणि त्या नेते जो नोकरीला असतोय त्याच्या बायकोला जाऊन बोलवलं जातं. बघ तुझा नवरा रात्रभर इथं या ठिकाणी कष्ट करतोय आणि पैसे कुणा देतो तर भावाला. भाव जर उद्या मोठा झाला तर तुमचं काय, भाव तसाच मोठा होत जाणार. आणि दुसऱ्या दिवशी त्या तिघांमध्ये भांडणं होतात आणि त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी कॅन्सल होते. नेता हा कार्यकर्ता, नेता बनायला चाललेला कार्यकर्ता राहतो, शेतकरी राहतो आणि नोकरीवाला त्याच्यावर नोकरीत गुंग असतो. कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण ही पूर्ण धनगर समाजामध्ये एक कुटुंब आहे. आपल्याला एखादा नेता होत असला तर होऊ द्या, काय अडचण नाही. एखाद्या नोकरीला चांगल्या ठिकाणी आहे तर असू द्या, काय अडचण नाही. एखादा शेतकरी आहे त्याला सगळ्या योजनांचा लाभ द्या, त्याला मोठा करा. असं जर आपण केलं तर 100% त्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काय लोकांना टीका कुणावर करायचं नाही, पण ते तुम्ही ओळखले पाहिजे. कुठलाही कार्यक्रम असला किंवा काय पण असलं तर त्यांना असं वाटतं की माझा नेता मोठा झाला पाहिजे पण माझा भाव मोठा नाही झाला पाहिजे. काही जण त्यामध्ये PhD झालेले असतात, आगे लावण्यात काही जण PhD असते. आणि लक्षात घ्या, आता मगाशी कुलवंत साहेब म्हटले नक्की आपल्याला आरक्षण कशात पाहिजे, ST मध्ये पाहिजे, OBC मध्ये पाहिजे, याचा खरंच एकदा याचा विचार करा. आणि लास्ट आता या ठिकाणी आलेले सुद्धा काही मंडळी असेल, काही जण राष्ट्रवादी असतील, काही जण मनसेचे असतील, काही जण भाजपमध्ये, शिवसेनेत, कुठेही काम करा, काय सुद्धा अडचण नाही. तुमच्यामध्ये तेवढी पावर आली पाहिजे, तुम्ही पुढे गेला पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. तुम्ही धनगर आहे आणि धनगर म्हणूनच पुढे जा, पण ज्या वेळेला समाजाचा विषय येतोय त्या वेळेला तुम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी आला पाहिजे. एवढे बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.